साधू संतांनी किती सांगू द्या का जास्त मायाजाळामध्ये प्रेमामध्ये अडकू नका, पण खरं सांगा आपण त्याच्यात पडल्याशिवाय राहत नाही. किती विश्वास आहे पहा आपला एकमेकांवरती, आवाज वाढवला, किती विश्वास आहे. पण इमानदारीने सांगा, इथं पुरुष मंडळी आहे, एक प्रश्न आहे, तुमच्या पत्नीचा तुमच्यावर विश्वास आहे का? चला हात वर करा ज्यांना वाटतं त्यांना. हो माणसं हो, कुठं आहे? अरे इकडे आहे, इकडे तुमचं स्वागत करतो, इकडे आहे भाऊ. एक तरी आहे वगैरे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या इमानदारीने सांगितलं त्यांनी, माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे. नाही तर असले अनुभव आले माझ्यासोबत ना. एक गायक होते अर्धत पहा, सोबत माझ्यासोबत कुठेही जायचं असलं तरी सोबत, कुठेही जायचं असलं तरी सोबत. एक दिवस कीर्तनाला उभं राहायची वेळ आली, 10च मिनिटं राहिली, 9 वाजता कीर्तन चालू व्हायचं होतं. त्याच्या बायकोचा फोन आला, गायकाच्या फोन आला. यानं स्पीकर ओपन केला, महाराज 2च मिनिटं थांबा. अरे कीर्तनाला जायचं? नाही नाही, स्पीकर ओपन तर करा म्हणले. काय म्हणते? ओपन केला. ती काय म्हणते पुढून, व्हिडिओ कॉल करा. म्हणलं लयच वजन टाकते रे. नाही म्हणले महाराज, आपलं वजनातच गाव असते.
व्हिडिओ कॉल करा. हा म्हणलं कशाला? अगं कीर्तनाला जायचंय, महाराजांनी फेटा बांधला. व्हिडिओ कॉल करा म्हणला ना, त्याने फोन कट केला आणि व्हिडिओ कॉल केला. कुठे आहेत महाराज? दाखवा. म्हणले हे काय? महाराजांचा फेटा दाखवा. म्हणले हे काय? तुम्ही कुठे आहेत? म्हणले हे काय? महाराजांची गाडी कुठे आहे? दाखवा. म्हणले कीर्तनाचं मंडप. म्हणले हे काय? ठीक आहे, कट करा. कट करा. यानं कट तर केला, पण याला करमना ना. बायको आंबट झालेली, करमन का माणसा? विचार येईल ना डोक्यात, झालं काय नेमकं हिला? फोन व्हिडिओ कॉल केला आणि मला पाहिलं, महाराजाला पाहिलं, फेटा पाहिला, कीर्तन पाहिलं, मंडप पाहिलं. याला डोक्यात तेच. मला काय म्हणलं, महाराज अजून 2 मिनिटं थांबा. मी मारीन मुसकाडी. कीर्तनाला नाही म्हणत, मला करमना म्हणे. मी चाली म्हणणार नाही. म्हणलं कर लवकर. याने रिटर्न फोन केला, ऑडिओ कॉल. का ग म्हणले कशाला फोन केला होता? काही नाही, असंच केला. नाही नाही, खरं खरं सांग, कशाला केलता? असंच केला होता. नाही म्हणले तुला माझी शपथ आहे, खरं सांग. तेव्हा तिनं खरं सांगितलं. काही नाही, आपल्या शेजाऱ्यातली ते आपल्या गल्ली तिथली बाई पळून गेली होती म्हणून व्हिडिओ कॉल केला. अरे बा, यानं जे डोकं फोडून घेतलं, कीर्तनाला आलाच नाही. म्हणले महाराज किती विश्वास होता माझ्या बायकोवर. म्हणलं पण तुझ्यावर कवडीच नाही आहे. तरीही संसारामध्ये आपण किती गुंतून जातो पहा. कितीही लांब असलो ना महाराज, घरी यायची अशी ओढ लागते. ओढ कधी जातो, कधी जातो. तिनं शिव्या दिल्या, तिनं भांड्या आदळले, तिनं कसंही केलं तरी गोड. इतकं आपण त्या संसारामध्ये अडकून घेतलो, इतकं अडकून घेतलं संसारामध्ये. त्या संसारात अडकल्यामुळे आपण ना काय झालो माहितीये का? बाहेर आपल्याकडे काय आहे, सुंदर जग काय आहे हे पाहण्याकरता वेळच नाही आहे. एवढी चांगली या ठिकाणी कथा आहे, तरी बहादर अजून कुठं अडकलेले आहे? संसारात अडकून आहे. आले नाही ते, कारण त्यांचा विश्वास आहे. पण लक्षात राहू द्या, बायको आपल्यावरती किती प्रेम करते, नवरा आपल्यावरती किती प्रेम करते. तुम्हाला दृष्टांत सांगतो. दृष्टांत सांगायला वेळ नाहीये, सुरुवातच करायची होती तरी 11:30 वाजले. ही घड्याळ म्हणजे सवत आहे माझी. झाला टाइम. बायको आपल्यावर प्रेम किती करते हे जर तुम्हाला परीक्षा घ्यायचीच असेल ना, जेव्हा आपल्याकडे संपत्ती राहत नाही, आपण गरीब होऊन जातो, तेव्हा ओळखा तिचं प्रेम खरंच किती आहे आपल्यावर. खरंच सुख दुःखामध्ये साथ देते का निघून जाते माहेरी? हा, तुमचं तुम्ही बघा, आपल्याला काही घेणं देणं नाही. अजून एक सांगतो मावशाव तुम्हाला, हे तुमच्यावर किती प्रेम करतात हे जर पाहायचं असेल ना, तर बिमार पडून पहा 2-4 दिवस. खरं खरं नाही, नाटक तर करून पहा. आणि मग पहा घराची अवस्था. अरे किती प्रेम करतात मग तुम्हाला कळेल. एकमेकांवरती विश्वास आहे आपला, म्हणून ही दुनिया चालू आहे, संसार चालू आहे. पण साधू संत सांगतात, ही संसार कसा आहे? ये जग तो माया की झोटी